माघी पौर्णिमेला करा हे शुभ काम. माघ पौर्णिमेला गंगा, यमुना, सरस्वती, संगम, नर्मदा, शिप्रा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल तर घरीच पाण्यात गंगाजळ मिसळून स्नान करावे. स्नान करताना सर्व तीर्थक्षेत्राचे आणि नद्यांचे ध्यान करावे. माघी पौर्णिमेला स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करा. यासाठी तांब्याच्या लोट्यात पाणी, कुंकू, लाल फुले, तांदूळ घालून ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यावे. घरातील मंदिरात आपल्या इष्टदेवतेचा विधिवत अभिषेक करा. पूजा पाठ झाल्यावर गरजू लोकांना वस्त्र, तिळगुळ, बूट, चप्पल, लोकरीचे कपडे, अन्न, धान्य, धन दान करा. कोणत्याही गोशाळेत गायींना हिरवा चारा खाऊ घाला. गायीच्या देखभालीसाठी धन दान करा. माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची विशेष पूजा करावी. दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध, पाणी, पंचामृत भरून महालक्ष्मी यांनी भगवान विष्णूंचा अभिषेक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. सकाळी शिवलिंगावर स्थापित चंद्रदेवाचा अभिषेक करा. शिवलिंगावर चंदनाचा लेप लावा. बेलपत्र, रुईची फुले अर्पण करा. धूप दीप लावून आरती करा. सायंकाळी चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा. ओम सोमाय नम या मंत्राचा जप करा. या दिवशी व्रत ठेवल्याने घर कुटुंबात सुख, शांती आणि यश टिकून राहते. यासोबतच या दिवशी सत्यनारायण कथा आणि विष्णू सहस्रनामाचे पठनही केले जाते. माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान नारायण स्वतः गंगाजलात विराजमान असतात. म्हणूनच या दिवशी गंगाजलाचा स्पर्श केल्याने भक्तांची पापकर्म नष्ट होतात. शुक्रग्रहाच्या उदयाने मांगलिक कार्यांना सुरुवात होईल. शुक्रग्रह सध्या अस्त आहे, त्यामुळे मकर संक्रांतीनंतरही विवाह आणि इतर मांगलिक कार्यासाठी मुहूर्त नाही. परंतु 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शुक्रग्रह उदय होईल. यासोबतच शुभ कार्यांवरील अडथळे दूर होतील आणि शुभ मुहूर्त मिळू लागतील. हिंदू धर्मात माघ पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. या दिवशी गंगास्नान, दान आणि विष्णुपूजेला विशेष महत्त्व आहे. यंदा 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असणार आहे. या दिवशी देव पृथ्वीवर अवतरतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी टिकून राहते. माघ पौर्णिमा तिथी हिंदू पंचांगानुसार माघ पौर्णिमा रविवारी 1 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:45 वाजता पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार असून 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3:25 वाजता पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजेसाठी 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:30 वाजेपासून ते सकाळी 7:10 पर्यंत अमृतकाल असणार आहे. पवित्र स्नान आणि अर्घ्य या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. जर घरी स्नान करत असाल तर पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. तसेच स्नानानंतर तांब्याच्या कळशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. यामुळे आरोग्य समस्या कमी होतात. मुख्य दार. घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असे म्हणतात. म्हणून माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावावे. तसेच दारावर हळदीने स्वस्तिक काढून आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहते. लक्ष्मीची पूजा. या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीचा अभिषेक करावा. रात्री लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. दान. माघ पौर्णिमेला तीळ, गूळ, चादर, तूप किंवा अन्न गरजू व्यक्तीला दान करावे. यामुळे पितृदोष दूर होतो. तुळशीची पूजा. तुळशीची पूजा. या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरात सुख, समृद्धी नांदते. चंद्राची उपासना. पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून किमान 108 वेळा चंद्राच्या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. ओम सोमाय नमः हा जप करावा. माघी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसापैकी एक आहे. 2026 सालातील 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असून या दिवशी शुक्रग्रहाचा उदय देखील होणार आहे.
मराठी पंचांगानुसार याच दिवशी अत्यंत शुभ मानले जाणारे पुष्य नक्षत्रही असणार आहे. दुधात साखर पडल्यासारख्या अशा दुर्मिळ योगांमुळे माघ पौर्णिमेचा हा दिवस काही राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना जीवनात प्रगती आणि यश मिळू शकते. त्या राशींची सविस्तर माहिती समजून घेऊया. वृषभ राशीच्या लोकांसाठी माघी पौर्णिमेचा दिवस आनंदाची भेट घेऊन येऊ शकतो. तुम्ही दीर्घ काळापासून रोजगाराच्या शोधात असाल तर पौर्णिमेनंतर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि प्रलंबित असलेली योजना तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. यासोबतच तुमच्या आरोग्यातही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. कर्क रास पौर्णिमेचा चंद्र तुमच्या करिअरमध्ये चमक आणू शकतो. कर्क राशींच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती किंवा उत्पन्नात वाढ पाहायला मिळू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी राहतील आणि त्यांचे अयोग्य फळ तुम्हाला मिळेल. धनधान्याशी संबंधित असलेल्या समस्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या या राशींच्या विद्यार्थ्यांना यशाचे योग आहेत. माघी पौर्णिमेनंतर तुमची सर्जनशीलता अधिक बहरून येईल, ज्यामुळे कला क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. जर तुम्ही गायन, वादन किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित असाल तर तुमच्या कामाची चर्चा सर्वत्र होईल. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. कौटुंबिक जीवनातही तुम्ही चांगला वेळ देऊ शकाल. मकर रास माघी पौर्णिमेला पुष्य नक्षत्र आणि शुक्राचा उदय होत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची योग्य रणनीती तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळवून देऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सुखद बदल पाहायला मिळतील. तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या योग्यतेची जाणीव होईल, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक सुधारेल.